यांच्या बंगल्यावरती झालेले आहे। अजित पवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भवनला जातील की थेट विधान भवनामध्ये हे अजूनही कळालेलं नाहीये। त्यामुळे अजित पवार यांची नेमकी भूमिका काय आहे हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। बौद्धिकाला अजित पवार जाणार की नाही या संदर्भात अद्यापही कुठलीच माहिती जी आहे ती मिळालेली नाही। तर सध्या आपण बघतोय महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि त्यानंतर प्रथेप्रमाणे आज संघाकडून सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आलंय। संघात रेशीम बागेतील कार्यालयामध्ये महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक वर्ग हा आयोजित करण्यात आलेला आहे। तर या बौद्धिक वर्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना भाजप आमदारांची उपस्थिती बघायला मिळाली। अजित पवार यांनी मात्र याकडे पाठ फिरवली आहे, तर दादांच्या पक्षाचे आमदार राजू कारेमोरे मात्र यावेळेस उपस्थित राहिलेले आहेत। महायुतीचं सरकार जनतेच्या आशीर्वादाने, लाडक्या बहिणींच्या सदिच्छेने आणि आता दरवर्षी नागपूर अधिवेशनामध्ये रेशीमबागची एक भेट निश्चित केली जाते। आणि हे वर्ष तुम्हाला माहिती आहे, हे शताब्दी वर्ष आहे। इथूनच एक देशभक्तीची मशाल ज्योत पेटवली गेली आणि आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या देशाच्या विकासासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, आर्थिक प्रगतीमध्ये हा देश पुढे चालला, यामागची प्रेरणा, ऊर्जा, हे ऊर्जा केंद्र रेशीमबाग आहे।